जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी आपण पाहतोय। 7व्या दशकातील 8वा समास श्रवण निरूपण एका महत्त्वाच्या टप्प्यावर आलं। पूर्वगुण पालटतो श्रवणामुळं असं समर्थ म्हणतात, पण त्याला प्रक्रिया असते या विषयाला कालच्या निरूपणात आपण स्पर्श केला। तोच विषय पुढच्या ओळीत आलेला आहे, त्यामुळं ती प्रक्रिया आपण सखोलतेनं पाहूया। श्रवणामुळं काय घडतं? श्रवणे आवरे मन, श्रवणे घडे समाधान, श्रवणे तुटे बंधन देहबुद्धीचे। पूर्वगुण श्रवणामुळं पालटतो आणि तो पूर्वगुण म्हणजे आपली देहबुद्धी आहे। हा विषय काल आपण पाहिला थोडासा। त्या देहबुद्धीला जाण्याची प्रक्रिया श्रवणातच कशी लपलेली आहे ते सांगताना समर्थ म्हणतात, श्रवणे आवरे मन। हा आपला पूर्वगुण आपल्या मनानं बांधला गेलेला आहे। पूर्वी निरूपणात एकदा सांगितलंय पहा, लाकडाची मोळी जशी दोरीनं बांधली जाते, ती दोरी म्हणजे आपलं मन आहे। देहबुद्धीची सांगड घडलेली आहे ती मनामुळं घडलेली आहे। मन या सगळ्या गोष्टी एकत्र करतं आणि आपण देह हा भाव बुद्धीमध्ये दृढ होतो। या मनावरती श्रवणानं परिणाम होतो। आता श्रवण नसतानाचं मन कसं असतं ते आपण पाहूया, म्हणजे त्याच्यावर श्रवणाचा परिणाम कसा होतो हे आपल्याला कळेल। संकल्प विकल्पात्मकम मनः अशी मनाची व्याख्या आहे। संकल्प विकल्प जिथं घडतात ती मनाची जागा आहे। गंमत अशी की हे संकल्प विकल्प सतत सुरू असतात। एखादा संकल्प घडला आहे आणि मग 10 वर्ष कुठलाही दुसरा संकल्प नाही असं होत नाही। सतत काही ना काहीतरी हालचाल मनाच्या ठिकाणी होत राहते। आणि मन हे शेवटी इंद्रिय आहे, त्यामुळे ते दृश्यालाच ओळखतं। जे अदृश्य आहे किंवा समर्थांच्या भाषेत सांगायचं झाल्यास अलक्ष आहे, अशा आपल्या स्वरूपाला मन ओळखत नाही। आता ज्या गोष्टीला ज्या गोष्टीची ओळख असते त्या गोष्टीकडेच ती गोष्ट धावते। उदाहरणार्थ, गाडीचं चाक असेल तर ते रस्त्यावरच धावणार, घरात कसं धावेल? म्हणजे त्या चाकाला रस्त्यावर धावण्यासाठीच बनवलेलं असतं। तसं आपलं मन हे दृश्यासाठीच बनलेलं आहे, अदृश्यासाठी नाही। साहजिकच दृश्यामध्ये त्याची धाव होत राहते। आता मन हे इंद्रियांचा राजा पण आहे। आपल्याला हातपाय दिलेले आहेत, कान डोळे दिलेले आहेत, आपल्यामध्ये बुद्धी आहे, आकलन करण्याची क्षमता आहे, चिंतन करणारं चित्त आहे। ही सगळी इंद्रिये आहेत, पण ही मनाच्या सत्तेवर चालतात। समजेल अशा भाषेत सांगायचं झाल्यास अन्न पदार्थ बाजारामध्ये आहेत। आपल्या घरातही अन्न बनवण्याची सामग्री आहे, अन्न बनवून तयार झालं, पण तिकडे मन नसेल तर आपलं कोणतंही इंद्रिय अन्नाकडे जाऊ शकत नाही। पहा, आपल्याला भूक निसर्गानं लागते खरी, पण त्याला सुद्धा मनाची अनुकूलता लागते, तर आपण समाधानानं जेवण करू शकतो, अन्यथा नाही। मन जर व्यग्र असेल, जर मनामध्ये चलबिचल असेल, चिंता असेल, तर आपल्याला अन्न गोड लागत नाही। असंच इंद्रियांच्या प्रत्येक भोगाच्या बाबतीत आहे। म्हणजे इंद्रियांना भोग निवडून दिलेला आहे खरा, पण तिथं मनाचं साह्य लागतं। मनाचं साह्य नसेल तर तो भोग पूर्णपणे समाधानानं भोगला जात नाही। डोळ्याला दृश्य दिसेल, आता मन अस्वस्थ असलं तरी दिसेल, पण त्या दृश्यातून समाधान मिळणार नाही। पण मन जर अनुकूल असेल तर भोग घेता येतो। या अनुकूलतेच्या आणि प्रतिकूलतेच्या संघर्षातून आपण प्रत्येक भोग इंद्रियांमधून सेवन करत असतो आणि दरवेळी या भोगांकडं, या दृश्याकडंच मनाची खेच राहते, कारण तोच अनुभव सतत आपण त्याला देतोय ना। असं पहा, एखादा वेल आपण घरी लावला, तो वेल ठराविक मार्गानं वाढावा म्हणून आपण काही काठ्या रचतो आणि मग त्या काठ्यांच्या आधारानं तो वेल चढतो। म्हणजे तो मार्ग त्याला दिलेला असल्यामुळं त्या मार्गानं तो वाढत जातो। तसं आपण
भोगासक्त वृत्तीमुळं मनाला दृश्याचा मार्ग देऊन ठेवतो. लक्ष देऊन ऐका बरं का. भोग तिथे असणारच आहेत, आपलं शरीरही तिथं असणार आहे, पण आपली वृत्ती भोगासक्त असल्यामुळं आपण वारंवार त्यांच्याकडं धाव घेतो. असं पहा, ज्या काळात गोंदवलेकर महाराज होऊन गेले त्या काळातही शरीराचे भोग होतेच की. सगळे कुठे महाराज झाले, संत झाले. विषयात लोळणारे त्या काळीही होते, आजही आहेत. आपला देह तसाच असतो आणि बाहेर विषयांचा पसारा असणारच आहे. पण संतांच्या ठिकाणी, चांगल्या साधकाच्या ठिकाणी भोगाची आसक्ती असत नाही. आपल्यामध्ये भोगाची आसक्ती असेल तर आपण मनाला त्याच मार्गावरती सतत सतत नेत राहतो. त्याचा परिणाम असा होतो की आपलं मन कधी अंतर्मुख होतच नाही, कायम बहिर्मुखच राहतं, कायम दृश्याकडंच धावत राहतं. आता संकल्प विकल्प करणं हे जसं मनाचं स्वरूप आहे, तसा मनाचा आणखी एक स्वभाव आहे, आणि तो म्हणजे त्याला दाखवू त्या वाटेवरून ते जातं. मन एव मनुष्याणाम कारणं बंधमोक्षयो बंधाय विषयासक्तम मुक्तै निर्विषयम स्मृतम. विषयासक्त असलेलं मन बंधाला कारण ठरेल, तर विषयासक्त नसलेलं मन मोक्षाला कारण ठरेल. आता वाट दाखवणाऱ्यावरती अवलंबून आहे की आपण बंधनात अडकायचं का मोक्षाकडं जायचं. आणि ही वाट श्रवणामधून मिळते, आणि त्यामुळं श्रवणे आवरे मन असं घडतं. नाहीतर आपण ज्या सवयीमध्ये आहोत, ज्या प्रवाहामध्ये आहोत, त्यात समोर येईल ते भोगणं या व्यतिरिक्त दुसरा विचार असत नाही. इतकंच काय, हे भोग भोगण्यासाठीच जीवन आहे असंही एखाद्याला वाटू शकतं. पण श्रवणामुळं या मनावरती परिणाम होतो, आणि तो दृश्याच्या मार्फतच होतो बरं का. असं पहा, श्रवण हे सुद्धा दृश्यच आहे की. अदृश्य कुठे आहे? आपल्याला श्रवणाचा अनुभव येतो. आत्ता हे निरूपण आपल्याला ऐकू येत आहे, आपल्याला कळत आहे, याचाच अर्थ ते दृश्यात येत आहे. म्हणजेच मनाचा दृश्यामध्ये आसक्त होण्याचाच गुण इथं वापरला जातो. आपल्या मनाला पटलेलं आहे म्हणून आपण निरूपण ऐकतोय. मनामध्ये विचार केलेला आहे निरूपण ऐकूया म्हणूनही आपण निरूपण ऐकतोय. आपलं मन अनुकूल नसेल आत्ता तर आपण नीट श्रवण करणार नाही. आपण जर नीट श्रवण करत असू तर मन अनुकूल आहे असा त्याचा अर्थ आहे. पहा, मनाचाच वापर झाला ना. श्रवण नावाचं दृश्य मनाला दिलं, आणि त्या दृश्यानं मनालाच आवरण्याचा विचार मनामध्ये घालण्यात आला. असं मन आवरलं जातं. श्रवण असेल तर मग साधक विचार करतो की आता हे करणं योग्य आहे का, आपण हे करतोय हे महाराजांना आवडेल का. हा विचार मनात येणार नाही जर श्रवण नसेल तर. श्रवण नसेल तर मगाशी पाहिलं तसा प्रवाहच सुरू आहे ना. समोर आलं, आवडलं, केलं, भोगलं, पुढे गेला, आणखी एक भोग दिसला, तो भोगला आणि मग पुढे गेला. या व्यतिरिक्त जीवन नाही. पण श्रवण असेल तर मानवी जीवनाच्या मर्यादा लक्षात येतात. मानव आपण कशासाठी आहोत, हा नरदेह कशासाठी आहे हे लक्षात येतं. हे कळतं की कुत्रा, मांजर भगवंताची भक्ती करू शकणार नाही, आपण करू शकू. आपण सद्गुरूंच्या पायाशी बसून उपदेश ग्रहण करू शकू. हे श्रवणामधून लक्षात येतं. हे लक्षात येतं की आत्ता आपण हा भोग भोगला नाही तरीही चालेल, आपलं पोट भरलेलं आहे, मग जादाचा वडा खाण्याची गरज नाही, उगाचच चहा पिण्याची गरज नाही. श्रवण असेल तर हे विचार यायला लागतात. विचार आले की मन त्या दिशेनं वाढायला लागतं. वेल त्याच दिशेनं वाढणार ज्या दिशेची काठी आहे. तसं मनाचं श्रवणामुळं घडायला लागतं. एकामागून एक सात्विक विचार आतमध्ये यायला लागतात. हे विचारसुद्धा दृश्यच आहेत बरं का, म्हणून तर त्याचा परिणाम मनावरती होतोय. असं पहा, अदृश्य अलक्ष असलेल्या स्वरूपामुळं मनाचं अस्तित्व टिकून आहे, पण त्या मनाच्या कक्षेत स्वरूप येत नाही. हे मन दृश्याकडं धावत आहे. शब्द, उपदेश, सांगितला जाणारा, ऐकला जाणारा विचार हे सगळं काही दृश्य आहे, ज्याचा प्रभाव मनावरती होतो.
मनावर प्रभाव झाला की तिथले विचार बदलतात आणि जसे विचार असतात तशीच आपल्या हातून कृती घडते. त्यामुळे म्हणतात पहा, मनुष्याच्या आचरणातून त्याचं मन कसं आहे ते कळतं. अशा प्रकारे श्रवणामुळं मन आवरलं जातं. मन उन्मन होणं आणि मन मरूनच जाणं ही फार पुढची गोष्ट आहे, पण त्याची सुरुवात कुठेतरी व्हायला नको का? आपण पूर्वगुण पालटण्याची प्रक्रिया पाहतोय. ती प्रक्रिया अशा प्रकारे श्रवणातून सुरू होते. गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन रोज ऐकलं. कधीही गोंदवल्याला गेलेलो नाही आहे आपण, पण प्रवचन रोज ऐकतोय. हळूहळू त्या ऐकण्यातूनच नाम घ्यावं असं वाटायला लागतं. हळूहळू त्यातूनच श्री महाराजांच्या दर्शनाला जाऊया असं वाटायला लागतं. हे कुठून वाटलं? त्या श्रवणामधूनच वाटलं. असं या श्रवणाचं सामर्थ्य आहे. आणि मग त्याच्यापुढं समर्थ म्हणतात, श्रवणे घडे समाधान. असं जेव्हा आतमध्ये आपण यायला लागतो, विचार बदलून ज्यावेळी भगवत भक्तीच्या मार्गावरती मनाला आणतो, त्यावेळी मग समाधानाच्या दिशेनं आपण जायला लागतो. खरं समाधान आपल्या आत्म्यापाशी आहे. पण अहो, ती मुक्कामाची जागा झाली. आपण प्रवास तरी आधी सुरू करूया. कैलासाला आपल्याला जायचं आहे, पण तिथं जायला आपल्या घरातून बाहेर पडावं लागतं. आता आपल्या घरातून आपण रोजच बाहेर पडतो. कधी ऑफिसला जायला, कधी भाजी आणायला, कधी सिनेमा बघायला, कधी आणि कशासाठी. पण ज्यावेळी आपण कैलासाला जायला बाहेर पडू आणि आपल्याला कुणी विचारेल की कुठे चालला, तर मुक्कामाचं उत्तर दिलं जातं, कैलासाला चाललो असं आपण म्हणू. तसं साधक श्रवणामुळं समाधानाच्या मार्गावरती येतो. कुठे चाललो आपण? तर त्या आत्मसमाधानाकडं. आता मन बाहेर पडलं, पण ते विषयामध्ये बाहेर पडलं नाही. भगवंताच्या भक्तीमध्ये बाहेर पडलं. भगवत स्वरूपाच्या चिंतनामध्ये बाहेर पडलं. सद्गुरू जे सांगतायत त्या विचारांना घेऊन बाहेर पडलं. भगवंताच्या नामाला धरून बाहेर पडलं. आणि तसं बाहेर पडल्यामुळं त्याचा मुक्काम बदलतो. एरवी ते विषयात जातं, आता ते स्वरूपाकडं जायला लागतं आणि मग त्याला समाधानाचा अनुभव येतो. हे खरं समाधान मन जेव्हा शून्य होतं तेव्हाच प्राप्त होतं बरं का. पण ती मुक्कामाच्या जवळची जागा आहे. पण ती जागा येण्याच्या आधी मनामध्ये समाधानाची अनुभूती यायला लागते. असं पहा, जेव्हा भोगासक्त वृत्ती असते, विषयासक्त वृत्ती असते, तेव्हा आपल्या इंद्रियांच्या ठिकाणी आणि मनाच्या ठिकाणी एक प्रकारची वखवख असते. एक भोग भोगला जातो, पण दुसरा भोग केव्हा एकदा भोगू असा एक प्रकारचा हव्यास असतो. श्रवणामुळं जेव्हा वृत्ती पालटते तेव्हा हा हव्यास निघून जातो. समोर आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मिळायला लागतं. जेवणाचं ताट भरलेलं असतं. एक भाजी, हवं तर 2 भाज्या, पोळी, भाकरी, जे काही असेल ते, चटणी, कोशिंबीर असते. पण ज्यावेळी मनाच्या ठिकाणी वखवख असते तेव्हा पापडच का नाही, अमुक लोणचंच का नाही, ही भाजी अशीच का झाली, ती माझ्या आवडीची होती ती का नाही, अशा पद्धतीची अस्वस्थता येते. श्रवणामुळं पालट झाला की ताटात आहे ते आनंदानं जेवलं जातं. हे एक साधं उदाहरण पाहिलं की कसं आपण समाधानाच्या दिशेनं जातो, ज्याचं कारण श्रवण असतं. आता हे साधंसुधं समाधान झालं, पण खरं समाधान तर आपल्या आत लपलेलं असतं. आपल्याला त्या समाधानाची जागा माहीत असत नाही. जेव्हा श्रवण वाढायला लागतं, श्रवणामधली नियमितता वाढायला लागते, तेव्हा हळूहळू ते खरं समाधान मिळावं, आपण कोण आहे हे आपल्याला कळावं, अशी तहान आत उत्पन्न होते. या तहानेला मुमुक्षत्व असं म्हणतात. आपलं स्वरूप जाणून घेण्याची ही जी तहान आहे, ती मग शिष्य किंवा श्रोता सद्गुरूंच्या पुढे मांडतो. सद्गुरूंना म्हणतो की महाराज, आपण जे सांगताय ते मला प्राप्त व्हावं असं वाटतंय, तर काय करू? मग सद्गुरू साधना सांगतात, अनुग्रह देतात, नाम घ्यायला सांगतात, ध्यान करायला शिकवतात. त्या मार्गावरून जेव्हा मग साधक जायला लागतो तेव्हा तो खऱ्या समाधानाच्या मार्गावरती येतो. पहा, एवढं सगळं घडतंय, पण कारण फक्त श्रवण आहे. यातलं श्रवण जर वजा केलं तर यातलं काहीही घडणार नाही. अशी मुमुक्षा येणारच नाही.
श्रवण असल्यामुळं आपल्याला अनुग्रह घ्यावा वाटतो आणि समाधानाच्या मार्गावर जावं असं वाटतं. आपला आत्मा आतमध्ये विद्यमान आहे. इतकंच नाही तर आपणच तो आहोत हे सद्गुरूंकडून आपण ऐकलेलं असतं. त्यामुळं ध्यानाला, नामस्मरणाला बसल्यानंतर आपल्याच आत असलेल्या शांततेकडं आपण जायला लागतो. शांतपणे मन, विचार, तर्क, बुद्धी सगळ्याला बाजूला करत करत आपल्या स्वरूपापर्यंत पोहोचतो. थोडी शांतता अनुभवतो आणि मग समाधानाचा खरा स्पर्श आपल्याला होतो. नाहीतर भूक लागल्यानंतर अन्नाचं समाधान, ते मिळाल्यानंतर पुन्हा दृश्याचं समाधान, ते मिळाल्यानंतर पुन्हा तिसरं समाधान, असं एकामागून एक आपण भोगांमध्येच अडकत असतो. पण या सगळ्या गोष्टी बंद होऊन सुद्धा आपल्याला समाधान मिळू शकतं हे साधनेमध्ये साधकाला कळतं. याचं कारण ठरलेलं असतं श्रवण. म्हणून श्रवणानं आधी मन आवरलं जातं. त्याची बाहेरची धाव थांबून सत्सद विवेक विचार मनामध्ये पेरले जातात. ते मन साधनेला अनुकूल व्हायला लागतं. तेच मन ठरवायला लागतं की मानसपूजा करूया. मानसपूजेमध्ये त्याच मनाला समाधान मिळतं. तेच मन म्हणतं की जरा ध्यानाला बसूया. तेच मन म्हणतं की नाम घेऊया. तेच मन म्हणतं की जरा सद्गुरूंच्या दर्शनाला जाऊया. आणि तेच मन असं हळूहळू आपल्याला आपल्याच आत न्यायला लागतं. श्रवणामुळं झालेला हा परिणाम साधकाला शेवटी आत्मसमाधानापर्यंत घेऊन जातो. आणि एकदा त्याला आत्मसमाधान मिळालं की मग त्याचं मन त्या समाधानासाठी आसुसतं. पुन्हा पुन्हा त्या समाधानात शिरावं, पुन्हा पुन्हा साधनेला बसावं, पुन्हा पुन्हा नामाला बसावं असं त्याला वाटतं. एरवी काय वाटत असतं, नामाला बसून काय होणार, थोडा वेळ बसलो, आता कंटाळा आला. नाम होतंय पण विचारच खूप येत आहेत. ध्यान होतच नाही आहे, नुसतेच विचार होत आहेत. अशी एक अवस्था असते. पण त्या अवस्थेला पार करून जेव्हा मनाला शांतता मिळायला लागते तेव्हा तेच मन ध्यानाला बसण्यासाठी प्रवृत्त करतं. अशा साधकाला कधी आपली ध्यानाची वेळ होतीये, कधी आपण भगवंताचं नाम शांतपणे घेत बसतोय असं होतं. इतर कामं असतात, कर्तव्य असतात, त्याचा प्रपंच व्यवहार सगळं काही असतं. पण ते करत असताना सुद्धा तो नामाचं स्मरण ठेवतो आणि तो व्यवहार करून झाला की शांत डोळे मिटून भगवत चिंतन करतो, आत्मचिंतन करतो. हा सगळा पालट त्याच्यामध्ये केवळ श्रवणानं होतो हे समर्थ आपल्याला सांगतायत. या श्रवणामुळं बंधन तुटून जातं. बंधन म्हणजेच देहबुद्धीचं बंधन. म्हणूनच समर्थ म्हणतात, श्रवणे तुटे बंधन देहबुद्धीचे. मनाची जी दोरी आहे, ज्या दोरीनं देहभाव दृढ बांधला गेलेला आहे. कोण अनुभव घेतो? मीच तर अनुभव घेतो. कोणाला कळलं? मला कळलं. कोण शहाणा? मी शहाणा. आणि हा मी कोण? हाच तर मी जो छातीवर हात ठेवतोय. हाच तर तो देह आणि हा देह म्हणजेच मी. असा भाव या मनानं बांधला गेलेला असतो. भगवत चिंतनात रमलेलं मन हा देह मी नाही हा विचार करू शकतं. कारण त्याला लक्षात आलेलं असतं की देहाशिवाय सुद्धा समाधान आहे, शांती आहे. देहाशिवाय सुद्धा आपण आहोतच. आपण कुठेही जात नाही. देहाची जाणीव जरी गेली तरी आपण आहोत. पण साधनेतील अलौकिकत्व असं आहे की ही गोष्ट मनाशिवाय लक्षात आलेली असते. ज्यावेळी खरं समाधान मिळतं ना, त्यावेळी तिथं मन असत नाही. मनाला मिळालेलं समाधान किंवा मना न मिळालेलं समाधान हे दोन्ही खोटंच असतं. पण ज्यावेळी मन शून्य होतं, साधनेमध्ये निस्तरंग होतं, त्यावेळी खऱ्या समाधानाचा अनुभव येतो. आणि हा अनुभव आपल्या स्मृतीमध्ये राहतो. आणि त्या स्मृतीमुळं मनाच्या लक्षात येतं की काहीही नसताना सुद्धा समाधान असू शकतं. लक्ष देऊन ऐका. जेव्हा खऱ्या समाधानाचा अनुभव आहे तिथं आपण मीपणानं नसतो. आपलं मन, बुद्धी, चित्त यातलं काहीही असत नाही. आपण आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी शांत राहिलेलो असतो. ही शांतता आपल्याला मिळू शकते हा भाव मनाच्या ठिकाणी ती साधनेची बैठक घडल्यामुळे येतो. साधनेची बैठकच नसेल तर मनामध्ये हा भाव येऊ शकत नाही. म्हणून श्रवण आणि साधन या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तरच देहबुद्धीचं बंधन तुटू शकतं. नाहीतर श्रवणानं घडेल काय?
मन पालटेल, आवरलं जाईल, मन समाधानाच्या दिशेनं जाईल. पण साधना प्रत्यक्ष केली गेली नाही तर मनावरती, बुद्धीवरती, चित्तावरती आत्मशांतीचे, आत्मसमाधानाचे संस्कार होणार नाहीत. श्रवण त्या साधनेपर्यंत साधकाला ढकलतं. पहा, आपण विषयाचं चिंतन करत करत शेवटी तो विषय भोगतोच ना. तसंच श्रवणामुळं आपलं होतं. श्रवण केल्यानं आपण साधनेच्या वाटेवरती येतो आणि एकदा साधनेमध्ये दृढ झालो की आपली देहबुद्धी नष्ट होतेच होते. श्रवणे तुटे बंधन देहबुद्धीचे. श्रवणे मी पण जाये, श्रवणे धोका न ये, श्रवणे नाना अपाये भस्म होती, असं समर्थ पुढच्या ओळीत वर्णन करतात. हे सगळे अपाय देहबुद्धीचेच असतात. हा मीपणा म्हणजे देहबुद्धीच आहे, धोकासुद्धा देहबुद्धीचाच आहे. आणि अपाय भस्म होतात म्हणजे तरी काय? आपण देहबुद्धीवरती राहून जे जे करतो ते आपल्यासाठी अपायकारकच आहे ना. सर्व अपाय आहेत. देहबुद्धी लयाला गेल्यानंतर अपाय भस्म होऊन जातात. कर्म घडतं, पण अहम कर्तृत्व टाकून कर्म घडतं. हेच अपाय भस्म होणं आहे. देहाला कर्म अनिवार्य आहे हा विषय आपण अनेक वेळा पाहिलेला आहे. जेवण करावं लागणार, काम करावं लागणार, कुटुंब सांभाळावं लागणार, सगळं काही करावं लागणार. इतकंच काय, शांत साधनेला बसलो तरी तेही कर्मच आहे. श्वास घेणं सुद्धा कर्म आहे. पण श्रवणामुळं आत पालट होऊन जर आपण देह नाही या भावात किंवा आपण आत्मा या भावात साधक स्थिर राहायला शिकला, किंवा समजेल अशा भाषेत सांगायचं झाल्यास भगवन नामामध्ये स्थिर राहायला शिकला, तर त्याचा मी गळतो. कर्म घडतं पण करता मी नाही हा भाव तिथं दृढ होतो. आणि मग सगळे अपाय म्हणजे देहबुद्धीच्या अंगानं, देहबुद्धीच्या पायावरती घडणारी कर्म नष्ट होतात. कर्म नष्ट होतात म्हणजे कर्म घडतात, पण मी करता भावानं घडत नाहीत. तिथे राम करता हा भाव येऊन बसतो. मग आता कर्म घडतं पण त्या कर्माशी आपला संबंधच राहत नाही. मग कर्मफळाशीही संबंध राहत नाही आणि आपण आत्मसमाधानामध्ये शांत राहतो. इतकं हे श्रवणाचं महात्म्य आहे. पुढेही समर्थांनी त्याचं वर्णन केलेलं आहे, पण आता उजळणीमध्ये तो भाग आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.